नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे तेजसने गायत्रीचा डाव तिच्यावरतीच उलटा फिरवून तिला आता घरातली कामवाली म्हणून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर इथे मानसीला आता प्रभूंच्या घरच्या सुनेचा मान देण्यासाठी इथे आता तात्या आणि तेजस दोघांनीही मानसीला सपोर्ट करत तिला या घरातल्या सुनेचा मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे तेजसने अचानकपणे गायत्रीला घरची आता इथे मोलकरीण का बनवून ठेवलेली असते, कामवाली का बनवून ठेवलेली असते आणि त्याचबरोबर तात्या आणि तेजस दोघेजण मिळून मानसीला घरच्या सुनेचा मान कशा पद्धतीने मिळवून देतात आणि इथे मोठ्या बाईंना कशा पद्धतीने तयार करतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे मोठ्या बाई आता गावावरून आलेल्या असतात. तर इथे मानसी आणि तेजसचं लग्न पार पडलेलं आहे. त्या दोघांनी लग्न केले हे आता मोठ्या बाईंना काही माहिती नाही आहे. मानसी घरातली सून असल्यामुळे आणि तेजसची बायको असल्यामुळे सुनेचे आणि बायकोची सगळी कर्तव्य ती व्यवस्थितरित्या पार पाडत असते. आणि हेच आता गायत्रीला बघवत नाही की मानसी सगळ्यांची लाडकी झालेली आहे आणि घरसुद्धा उत्तमरित्या चालवते. हे आता गायत्रीला सहन होत नसतं, कारण तिला आपल्या घरामध्ये दहशत कायम ठेवायची असते. सगळ्या लोकांना आपल्या पायाखाली ठेवायचं असतं, त्यांना मुठीमध्ये ठेवायचं असतं. तिचं मन होईल तेव्हा ती सगळ्यांचा अपमान करत असते, घरामध्ये पैसे खर्च करते, म्हणून सगळ्यांची लायकी काढत असते आणि जणू काही तिने सगळ्यांना आपल्या हाताखालची गुलाम बनवून ठेवलेलं असतं. तर इथे ती सासू सासऱ्याची सुद्धा गय करत नाही. कामवाली बाई ठेवायला नको म्हणून इथे सासू सासऱ्यांना घरातली सगळी कामं करायला सांगत असते. त्याचबरोबर ज्यांच्यावरती खर्च करत असते त्यांचा सातत्याने ती अपमान करत असते. तिची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली असते. पण जेव्हापासून मानसी त्या घरामध्ये आलेली असते तेव्हापासून तिने घराची घडी अगदी व्यवस्थितरित्या आता बांधून ठेवलेली असते. त्यामुळे इथे मानसीला आता काही करून त्या घरातून गुलामगिरी ही दूर करायची असते आणि सगळ्यांना माणुसकीने वागवायचं असतं. त्यामुळे इथे गायत्रीला मानसीचा चांगुलपणा काही बघवत नसतो, कारण तिला घरामध्ये आता तिची दहशत कायम ठेवता येत नसते. म्हणून तिला मानसीला घरातून हकलून देण्याचा प्रयत्न करायचा असतो. ज्या पद्धतीने तिने त्या घरातून गीताला बाहेर काढलेलं असतं त्या पद्धतीने तिला आता मानसीला घरातून बाहेर काढायचं असतं. त्यासाठी तिने मोठ्या बाईंना गावावरून बोलावलेलं असतं आणि मोठ्या बाईंबरोबर तिची हातमिळवणीसुद्धा झालेली असते. तेव्हा मोठ्या बाई आता डायरेक्टली घरी येतात आणि मानसीला म्हणतात की तू या घरातली नाही आहेस, तू कुणीतरी बाहेरची व्यक्ती आहेस. ही तुळस कुणी इथे लावली? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तुळस तर मीच लावलेली आहे. तेव्हा मोठ्या बाईंनी सांगितलेलं असतं की ही तुळस तू का लावलीस, तू या प्रभू घराण्यातली कुणी नाही आहेस, तुळस बाहेर नेऊन ठेव म्हणून. तेव्हा मानसीला ती गोष्ट आवडत नाही, तिला वाईट वाटतं, कारण ती प्रभू घराण्याची सून आहे आणि तिला तात्यांनी सुनंदाने घरच्या सुनेचा मान दिलेला आहे. त्यामुळे इथे आता सगळेजण ही गोष्ट आता मोठ्या बाईंपासून लपून ठेवतात. पण इथे आता सगळेजण जेव्हा मोठ्या बाईंना भेटत असतात तेव्हा मानसीसुद्धा तिथे येते. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की ही मुलगी या घरात काय करते, कोण आहे ही? तेव्हा सुनंदा म्हणत असते की ही तेजसची बायको आहे, या घरातली सून. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात तेजसचं लग्न कधी झालं, या भुरट्याबरोबर ह्या तुळस आणलेल्या मुलीचं लग्न कधी झालं? कारण का गावाला तर तुम्ही कुणी आलात नाही, कुलदेवतेचं दर्शन घ्यायला लग्नानंतरसुद्धा आला नाहीत आणि याच्या लग्नाची पत्रिका ठेवायलासुद्धा आला नाहीत. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते की त्यांचं लग्न जरा घाईघाईत झालं ना, त्याच्यामुळे कुलदेवतेला येता आलं नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात कितीही लग्न घाईमध्ये झालं तरीसुद्धा कुलदेवतेचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो. स्वतःच्या गावाला येऊन कुलदेवतेला साधी पत्रिका दाखवली नाही, आम्हाला कुणाला आमंत्रण दिलं नाही, कसं लग्न पार पडलं तुम्ही, गावाला कुणीही न येता? तेव्हा इकडे आता सुनंदाला काय बोलावं काही कळत नाही. तेजस म्हणतो की घाईघाईने लग्न झालं म्हणून तुम्हाला काही सांगता आलं नाही. त्यामुळे इथे आता मोठ्या बाई म्हणत असतात की बास झालं ते सगळं, एक काम करा, ज्या मुलीचं लग्न इथे रीतिरिवाजाप्रमाणे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन झालेलं नाही आहे त्या मुलीला तुम्ही सून कसं काय मानता?
त्यामुळे इथे या दोघांची गाठ काही स्वर्गात बांधली गेलेली नाही आहे. तर इकडे या मुलीला तुम्ही सुनेचा अधिकार नाही देऊ शकत आणि आता ती या घरची सूनच नाही आहे, तर तिला मंगळसूत्र घालण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आहे. तेव्हा इकडे हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाक, तुझ्या लग्नाला काही अर्थच नाही आहे, असं इकडे आता मोठ्या बाईने सांगितलेलं असतं. तेव्हा मानसीला आता 21 दिवसांची परीक्षा द्यावी लागते आणि त्यामुळे तिला आधी मंगळसूत्र घालण्याचा अधिकार नसतो. तेव्हा मानसी घाबरते आणि मंगळसूत्र काढून मोठ्या बाईंना देणार असते. तेवढ्यातच तिथे तात्या येतात. तात्या म्हणतात की मनुताई थांब आणि तिला म्हणतात की मंगळसूत्र काढायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणतात की हे काय करतोयस तू प्रभाकर? अरे या घरामध्ये मी म्हणेन ते ऐकत नाही का तुम्ही? ज्या मुलीचं लग्न इथे रीतिरिवाजाप्रमाणे आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन झालेलंच नाही आहे, तिला तुम्ही सून कशी काय म्हणता? तेव्हा तात्या म्हणतात की कुलदेवतेचा आशीर्वाद नाही घेतला म्हणून ती या घरची सून होत नाही का? तेजसबरोबर तिचं लग्न घाईघाईमध्ये झालं, कारण तेव्हा परिस्थिती तशी निर्माण झाली होती. पण आम्ही तिला आमच्या घरच्या सुनेचा मान दिलेला आहे. तेव्हा तुम्ही आता तिला गळ्यातून मंगळसूत्र काढायला सांगू नका. ते मंगळसूत्र तेजसने स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यामध्ये बांधलेलं आहे आणि त्या दोघांचं लग्न झालंय, रजिस्टरसुद्धा करण्यात आलेलं आहे. मग आता गावदेवीचा आशीर्वाद घेतला नाही, कुलदेवतेचा आशीर्वाद घेतला नाही म्हणून ते लग्नच झालेलं नाही आहे आणि तुम्ही मंगळसूत्र कसं काय काढायला सांगताय? म्हणजे इथे कायद्याला काही मान नाही का? वकील स्वतः इथे त्यांचं लग्न रजिस्टर करायला आले होते, हे माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा इकडे आता मोठ्या बाईंचं म्हणणं तात्यांना काही मान्य नसतं. तेव्हा इकडे आता मोठ्या बाईंचा शब्द पाळला जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी इथे कशाला आले? तुम्हाला गावदेवीचं किंवा कुलदेवतेचं काही मानायचं नाही आहे. कुलदेवतेप्रमाणे इथे तुम्ही वागताय की नाही हे बघायला मी आले होते, तर तुम्ही आत्तासुद्धा माझ्याबरोबर वाद घालताय. या मुलीला 21 दिवसांची परीक्षा द्यावी लागेल, हिला सिद्ध करावं लागेल ती आपल्या घरची प्रभू घराण्याची सून होण्याच्या योग्यतेची आहे. त्यामुळे इथे आता दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या बाईंचा शब्द पाळला जाईल असं मानसी म्हणते आणि ती म्हणते की ठीक आहे, मी स्वतःची योग्यता आणि या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहे की नाही हे सिद्ध करून दाखवेन. आणि ती आपलं मंगळसूत्र काढून मोठ्या बाईंच्या हातामध्ये देते आणि म्हणते की तुम्हीच हे मंगळसूत्र मला द्यायचं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता मोठ्या बाई तिची परीक्षा सुरू करतात. तिला इथे आता कठीण कठीण व्रत करायला सांगतात, तिला उपास तापास करायला सांगतात, घरातली सगळी कामं करायला सांगतात, क्लिनिक वगैरे सगळंच. फक्त तुळशीची पूजा प्रभू घराण्यातली सून करणार आणि किचनमधलं कामसुद्धा. तेव्हा इकडे आता गायत्रीला खूपच जास्त हसायला येत असतं जेव्हा मानसी ही सगळी कामं करत असते. तेव्हा इकडे मानसी कशा पद्धतीने घर चालवते हे सुद्धा आता सगळेजण बघत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे मोठ्या बाईंचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो आणि गायत्रीजवळ चांगलं बोलणं सुरू असतं. तेव्हा तेजसला संशय येतो की कदाचित गायत्री वहिनीने तर यांना इथे बोलावलेलं नाही आहे ना. तेव्हा इकडे आता खानदानावरून सुद्धा सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात की ज्या मुलीला खानदानच नाही आहे तिला तुम्ही या खानदानाची सून करून घेतली, याला काही अर्थ आहे का? तिला नाही इथे कुणी आगाना पिछा. त्यामुळे तेजस म्हणतो की खानदान नसलं म्हणून काय झालं, पण ती काही माणूस नाही आहे का? त्यांचे आई वडील आहेत आणि त्या त्यांच्या आईवडिलांच्या खानदानामध्ये जन्माला आल्यात, हे आता पुरेसं नाही आहे का या घरची सून होण्यासाठी? काय हक्क आहे तुम्हाला कुणाच्या तरी खानदानावरती जाण्याचा? तेव्हा इथे तात्या आणि तेजस दोघेही जण मानसीची बाजू घेतात आणि सांगतात की ती या घरची सून आहे, या खानदानाची सून आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं नाव सांगितलं जातं, सनस नाव सांगितलं जातं आणि त्या खानदानामध्ये त्यांचा जन्म झाला आहे हे सांगितल्यानंतर आता मोठ्या बाईंचं तोंड तेजसने बंद केलेलं असतं आणि तेजस म्हणतो की ठीक आहे, मानसी या घरची सून नाही आहे म्हणून तुम्ही तिला उपास तापास करून घेता, घरातली साफसफाई करून घेता, तुम्ही जे जे काही कठीण सगळी कामं सांगताय ते सगळं मानसी करतायत ना. मग गायत्री वहिनी या घरची सून आहे, गायत्री वहिनीकडून तुम्ही स्वयंपाक करून घ्या, ती या घरची सून आहे, मग त्यांच्याकडून ही कामं तुम्ही का करून घेत नाही? कारण तेजसला कळलेलं असतं की गायत्रीनेच मोठ्या बाईंना बोलावून मानसीच्या विरोधामध्ये भडकवलेलं आहे. कारण इथे मोठ्या बाई गायत्रीचं सगळं म्हणणं ऐकत असतात. तेव्हा तेजस म्हणतो की मग एक काम करा मोठ्या बाई, तुम्ही आता गायत्री वहिनी या घरची सून आहेत ना, मग त्यांना जरा स्वयंपाक करायला सांगा, बरोबर की नाही? तुम्हाला जे जे काही हवं आहे ते त्यांना बनवायला सांगा. मानसी या घरची सून नाही आहेत ना, मग त्या सून आहेत तर सुनेचं कर्तव्य त्यांना पार पाडायला सांगा.
तेव्हा इकडे आता मोठ्या बाईंना वाटतं की तेजस बरोबर बोलतोय. आता गायत्री जर या घरची सून आहे तर स्वयंपाक तिने बनवला तरीसुद्धा चालेल. तेव्हा इकडे आता सुनंदाला सुट्टी दिलेली असते आणि गायत्रीला स्वयंपाक बनवायला सांगितलेला असतो. तेव्हा इथे गायत्रीचा नाईलाज होतो. ती स्वयंपाकसुद्धा करते आणि तिला बाकीची कामंसुद्धा करायला सांगितली जातात. तेव्हा इकडे आता मानसीने जे काही काम केलेलं असतं, जी काही सगळी घरातली कामं केलेली असतात, ती सगळी कामं आता तेजसने मोठ्या बाईंना गायत्रीकडून करून घ्यायला सांगितलेली असतात. तेव्हा गायत्रीने मानसीला त्रास देण्यासाठी, घरातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या बाईंना तिथे बोलावलेलं असतं आणि मानसी सगळे टास्क पूर्ण करत असते. तिला ती उपास तापास करायला सांगते. त्याचबरोबर घरातली सगळी साफसफाई तू करायची, या घरातले योग्यतेचे आहेस की नाही हे वारंवार सिद्ध करायला सांगत असतात. पण इथे प्रेक्षकांनो, आता तात्यांनी आणि तेजसने दोघांनी सुद्धा मानसीला घरातल्या सुनेचा मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला असतो. मानसीची योग्यता ते लोक वारंवार इथे मोठ्या बाईंना दाखवून देत असतात. पण गायत्रीने हे सगळं मुद्दामून केले हे तेजसला कळल्यानंतर तेजसने आता मोठ्या बाईंना सांगून इथे तिला घरातली कामं करायला लावलेली असतात आणि घरातली इथे आता कामवाली बाईसुद्धा करून ठेवलेलं असतं. तरी इथे मानसीने सगळी तिची परीक्षा पूर्ण केलेली असते आणि ती प्रभू घराण्याची सून आहे हे तिने सिद्ध केलेलं असतं. तिने मोठ्या बाईंचा एक शब्दसुद्धा खाली पाडू दिलेला नसतो. तिने मोठ्या बाईंचं सगळं ऐकलेलं असतं. जे जे त्यांनी तिला करायला सांगितलेलं असतं ते सगळं इकडे आता मोठ्या बाईंसाठी मानसीने केलेलं असतं आणि तिने तिची योग्यता ही त्यांना दाखवून दिलेली असते. त्यामुळे इथे आता मोठ्या बाईंनी आपलं मंगळसूत्र मानसीने जे ठेवायला दिलेलं असतं ते मंगळसूत्रसुद्धा मोठ्या बाई मानसीला देतात आणि म्हणतात की तू या घरामध्ये सून म्हणून आलीस. हे जरी कुठे लिखित नसलं तरीसुद्धा हे लग्न झाल्यानंतर तू बायकोचं आणि सुनेचं संपूर्ण कर्तव्य पार पाडलेलं आहेस आणि प्रभू घराण्याला शोभून दिसशील अशी तू सून आहेस. त्यामुळे इथे आता ती तुळससुद्धा मानसीला आणून पुन्हा आता तुळशी वृंदावनमध्ये ठेवायला सांगितलेली असते. तर इकडे आता तेजसने आता मानसी किती योग्य आहे हे सुद्धा मोठ्या बाईंना पटवून दिलेलं असतं. तिथे खानदान महत्त्वाचं नसतं तर तिथे माणूस महत्त्वाचा असतो हे सुद्धा तात्यासाहेबांनी आता मोठ्या बाईंना सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता तात्यासाहेब म्हणतात की कुलदेवतेला सगळ्यात जास्त पाळणारी म्हणजे माणसे आहे. त्यामुळे इथे माणसेची योग्यता त्यांनी स्वतः सिद्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर इथे आता मोठ्या बाईंनी सुद्धा मानसीला सुनेचा मान हा दिलेला असतो.